नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओमध्ये. आणि आज एक शॉर्ट व्लॉगसाठी आपण आलो आहोत श्री क्षेत्र चारदरी येथील जागृत श्री मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. आणि जाताना चिंचवण येथे खूप छान म्हणजे शिखर शिंगणापूर येथे असलेलं जसं ज्योतिर्लिंग आहे, असं 3 लिंगांचं हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथेही दर्शन करण्याचा मोह आवरला नाही, म्हणून इथून दर्शन केलेलं आहे. आणि ही आहे कुंडलिका नदी. ह्या कुंडलिका नदीच्या पुलावरती एक जुन्या आठवणींना एक उजाळा म्हणून थोडा वेळ थांबलो. आणि हा आहे कोठारबन येथील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक. या चौकातून सरळ पुढे आल्यानंतर हा आहे चोरांबा आणि चारदरीकडे जाणारा चौक. या चौकामध्ये अतिशय मनमोहक असा निसर्गाचा आनंद काही वेळ घेतला. आणि आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र चारदरी येथील श्री मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी. ओम नमः शिवाय. चारदरी येथील मारुतीराया हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो आणि ते दर शनिवारी भक्तांची रेलचेल असते. आणि हे जे आहेत येथे सेवेकरी आहेत जे मारुतीरायाची नेहमी सेवा करतात. आणि दर शनिवारी येथे मोठी पंगत असते, म्हणजे जवळपास यात्रेचं स्वरूप इथे आलं असणे. हा आहे महाकाय वटवृक्ष. या वटवृक्षाला जवळपास 400 ते 450 वर्ष जुना असावा असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. अतिशय सुंदर, जवळच वाहणारी ही नदी, डोंगर, ही कुंडलिका नदी आहे. आपण पुन्हा आहोत या कोठारबनच्या पुलावर आणि आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला, म्हणजे वडवणीकडे. अतिशय सुंदर असं दर्शन झालं आहे निसर्गाचं. त्याबरोबर श्री मारुतीरायाचं दर्शन करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. चला मित्रांनो, भेटूया पुढील व्लॉगमध्ये. धन्यवाद.